मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आता झालं काय की मागील 15 दिवसापासून सतत वातावरण बदलतं आहे, कधी ढगाळ राहतं आहे, कधी साफ होतं आहे, कधी थोड्याफार प्रमाणात धुई येते। तर अशा वेळेस कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे आणि आपल्या कांद्या पिकावर कोणकोणते रोग आलेले हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे बघा शेतकरी मित्रांनो, अशी कांद्याची पात शेंड्यापासून खाली वाळत यायला सुरुवात होते आणि हे कशामुळे होतंय हे मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की कांद्याची पात ही शेंड्यापासून खाली वाळत चाललेली आहे। तर हे कशामुळे होतंय याचे मी तुम्हाला काही प्रमुख कारणं सांगणार आहे। आता होतं काय की आपण ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळेस आपण खताचे जो डोस देतो याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात खत देतो किंवा जास्त पडतं, त्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यानंतर अजून एक गोष्ट आहे की आपण पोटॅश पेरते वेळेस देत नाही, ही पोटॅशच्या कमतरतेमुळे सुद्धा पात वाळण्याचं प्रमुख कारण असू शकतं। त्यानंतर जे मायक्रो थ्रिप्स येतात तर ते सुद्धा अशा प्रकारे कांद्याची पात करपू शकतं किंवा ते त्याच्यामुळे वाळू शकते। त्यानंतर आपण काय करतो की पाणी देण्यामध्ये अनियमितता ठेवतो, म्हणजे पाणी कधी कधी सलग 2-3 दिवस द्यायचं, त्यानंतर 8-10 दिवस द्यायचं नाही आणि वातावरणाच्या बदलामुळे सुद्धा हे असे प्रॉब्लेम येऊ शकतात। पण हा झाला आता प्रामुख्याने याचे कारणं झाले, तर मी याच्यावर तुम्हाला आता उपाय सांगणार काय करायचं। तर मित्रांनो, याच्यावरती आपल्याला एक जबरदस्त अशी फवारणी घेणं गरजेचं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कीटकनाशक घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला एक चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक घ्यायचं आहे, त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे आणि बोरॉन घ्यायचं आहे आणि याच्यासोबत स्टिकरसुद्धा आपल्याला घेणं गरजेचं आहे, जेणेकरून झाडाच्या पूर्ण याच्यावरती आपलं औषध पांगेल आणि लागेलसुद्धा। आणि हे सगळं म्हणजे एकत्र करून आपल्याला याच्यावरती फवारणी घ्यायची आहे। हवा असल्यास तुम्ही कृषी केंद्राचा किंवा कृषी अधिकाऱ्याचा सल्लासुद्धा घेऊ शकतात। तर ही मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा आणि आपल्या फेसबुक चॅनलला, यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा। जय जवान जय किसान।